नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील गवताचे पाते हा पाठ बघणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत वि स खांडेकर। वि स खांडेकर हे एक श्रेष्ठ मराठी लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत। त्यांना अमाप लोकप्रियता मिळालेली आहे। मराठी साहित्यातील एका मोठ्या कालखंडावर त्यांनी खांडेकर युग असा स्वतःचा ठसा उमटवलेला आहे। हे लेखक वि स खांडेकर प्रसिद्ध कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, लघुनिबंधकार होते, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून वि स खांडेकर ओळखले जातात। 1974 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मयाचा गौरव करण्यात आलेला आहे। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। त्यांची विपुल साहित्य संपदा प्रसिद्ध आहे। त्यापैकी कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला माहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, या सर्व ज्या कादंबऱ्या आहेत, बालमित्रांनो इथे सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या आपल्या मराठी भाषेत आहेत आणि मराठी भाषेत असूनही इतर ज्या आपल्या भारतीय भाषा आहेत त्या इतर सर्व भारतीय भाषांमध्ये या कादंबऱ्यांचं भाषांतर झालेलं आहे, अनुवाद झालेला आहे। वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी त्यांचे लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत। वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णाची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। हा पाठ म्हणजेच गवताचे पाते हा पाठ एक रूपक कथा आहे। बालमित्रांनो, रूपक कथा ही खांडेकरांच्या मराठी कथेला लाभलेली देणगी आहे। कारण या रूपक कथा म्हणजे लहान कथा, छोटी कथा, आणि या छोट्या कथेतून, या लहान लहान कथेतून लेखक वि स खांडेकर यांनी आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी केलेली आहे। सुवर्णकन, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले ही त्यांची रूपक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत। त्यापैकी सुवर्णकन हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथेचा अनुवाद आहे। म्हणजे सुवर्णकन ही जी कथा आहे, कथासंग्रह आहे, हा कथासंग्रह खलील जिब्रान हे मोठे चित्रकार होते, लेखकही होते, आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये म्हणजेच अरबी, इंग्रजी, फारसी या भाषेतून त्यांनी जे लेखन केलेलं आहे, त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथांचा त्यांनी मराठी भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे, भाषांतर केलेलं आहे। प्रस्तुत कथा म्हणजेच गवताचे पाते ही सुद्धा एक रूपक कथा आहे आणि ही रूपक कथा या सुवर्णकन या कथासंग्रहातीलच एक छोटीशी लहानशी कथा। खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तीचं, भावभावनांचं दर्शन या रूपक कथेतून त्यांनी घडवलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे। त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या कथेतून उदात्त ध्येयवाद हा त्यांच्या साहित्याचा प्राण आहे आणि म्हणूनच त्यांच्या ज्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यांच्या या कथेतील, कादंबऱ्यातील नायक, नायिका ही सुद्धा आपल्याला उदात्त मूल्यांसाठी सर्वस्व अर्पण करताना दिसतात।
म्हणजे लेखकांनी सांगितलेली ही कथा, ही लहान आहे पण महान आहे. याच्यामध्ये खूप मोठा आशय दडलेला आहे. म्हणजे जीवनविषयक तत्वज्ञान या लहान लहान कथांमधून वि. स. खांडेकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बालमित्रांनो, बघा, आपल्याला लहानपणापासूनच कथा ऐकायला खूप आवडतात. म्हणजे लहानपणीच अगदी लहान असताना आजीने सांगितलेली गोष्ट, आईने सांगितलेली गोष्ट चिरकाल आपल्या स्मरणात राहते. म्हणजे अजूनही आपण जर आठवायला लागलो की मी लहान होतो, 2 वर्षाचा वगैरे असेल बरं तेव्हा, आणि तेव्हा माझ्या आजीने सांगितलेली एखादी गोष्ट आजही सुद्धा मला जशीच्या तशी आठवते. आपल्याला माहिती आहे की कथेचे अनेक प्रकार आहेत. विज्ञान कथा आहेत, ऐतिहासिक कथा आहेत, जातक कथा आहेत, साहस कथा आहे, रहस्य कथा आहे की नाही. म्हणजे विज्ञान कथा आपण कशाला म्हणणार? म्हणजे विज्ञानावर आधारित ज्या कथा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित ज्या कथा आहे, त्या आहेत बालमित्रांनो विज्ञान कथा. आणि ऐतिहासिक कथा म्हणजे काय? म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, त्यावेळची जी प्रसंग आहेत, आणि ती प्रसंग, त्या घटना खुलवून फुलवून अधिक रोमांचकारी करून ती कथा सांगणे, लिहिणे म्हणजे ऐतिहासिक कथा झाली बालमित्रांनो. आणि जातक कथा म्हणजे काय? गौतम बुद्ध, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गौतम बुद्धांचं तत्वज्ञान. म्हणजे ह्या ज्या जातक कथा आहेत, त्या जातक कथा गौतम बुद्धांच्या जन्मावर आधारित आहेत. साहस कथा, पराक्रमी पुरुषांच्या कथा ह्या साहस कथेमध्ये मोडतात. आणि रहस्य कथा म्हणजे काय? म्हणजे ती कथा वाचत असताना किंवा ती कथा ऐकत असताना नेमकं त्या कथेमध्ये काय दडलंय हेच आपल्याला नेमकं कळत नाही. ती झाली बालमित्रांनो रहस्य कथा. यापैकी हा एक प्रकार गवताचे पाते या कथेचं नाव, या पाठाचं नाव, आणि ही आहे रूपक कथा. म्हणजे बघा, म्हणतात ना की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. साधं वाक्य. म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे या मातीच्या गोळ्याला लहान मुलाची उपमा दिली. म्हणजे इथे अलंकार पण होतो बालमित्रांनो. म्हणजे लहान मातीचा, ओल्या मातीचा जो गोळा आहे, त्या ओल्या मातीच्या गोळ्याला जसा आपण आकार देऊ तसा तो गोळा आकार घेईल. तसंच लहान मुलांचे की या लहान मुलांवर जसे आपण संस्कार करू तशी त्यांची जडणघडण होईल, तसे ते सुशिक्षित होतील, सुसंस्कृत होतील. म्हणजे लहानशा या वाक्यामध्ये केवढा मोठा गर्भितार्थ दडलेला आहे. आणि अशाच प्रकारची कथेचं नाव अगदी साधं सोपं सरळ आहे, गवताचे पाते. एरवी त्या गवताला कोणीही विचारणार नाही. पण लेखक वि. स. खांडेकर यांनी मात्र अतिशय क्षुद्र असणारं, ज्याला कोणीही, त्या गवताला कोणीही काडीची किंमत देणार नाही, ते नाव त्यांनी या कथेला दिलेलं आहे. कारण या रूपक कथेचं वैशिष्ट्य काय बाळांनो? ही कथा आकाराने लहान आहे. तुम्ही जर तुमचं पाठ्यपुस्तक जर बघितलं किंवा हा व्हिडिओ ऐकत असताना जर तुमच्या समोर जर पाठ्यपुस्तक जर असेल, तर त्या रूपक कथेचा आकार तुम्हाला दिसेल की किती लहान कथा आहे, किती छोटीशी कथा आहे, आकाराने लहान आहे. पण या लहानशा कथेमध्ये, या लहानशा रूपक कथेमध्ये मात्र अर्धगणत्व, आशय समृद्धता आणि सुचकता
ह्या गोष्टी या कथेमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि त्यामुळे ही कथा लहान असूनही महान होते. म्हणतात ना बाळांनो, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि तशीच ही कथा आहे. आणि त्यामुळे या कथेमध्ये हे सर्व गुण असल्यामुळे अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता हे अधिक हे असल्याने ही लहानशी कथा, रूपक कथा ही परिणामकारक होते. कारण याच्यामध्ये नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही कथेची आणखी काही वैशिष्ट्ये आपल्याला या लहानशा कथेमध्ये आढळून येतात. म्हणजे या रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ मात्र प्रभावीपणे सूचित होतो. की बापरे, ही कथा आपण वाचली, किती पटकन वाचली. आणि या कथेचा केवढा मोठा हा गर्भित अर्थ आहे, केवढा मोठा आशय दडलेला आहे याच्यामुळे, केवढी समृद्ध कथा आहे. म्हणजेच लहान असून महान आहे बाळांनो. ही कथा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला आधी ही कथा वाचून दाखवते आणि नंतर आपण त्या कथेचा पूर्ण म्हणजे त्या कथेमध्ये नेमकं काय दडलेलं आहे. बालमित्रांनो, ही जी कथा आहे ना, म्हणजे म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. बाळांनो, मोठेपणही सहजासहजी मिळत नाही. मोठेपणा मिळवायला सुद्धा तेवढ्याच यातना सहन कराव्या लागतात. हेही सुद्धा आपल्याला या कथेमध्ये दिसून येईल. गवताचं पातं अगदी लहान आहे आणि इकडे वृक्ष आहे, मोठा वृक्ष आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या वृक्षाच्या खाली गवताचं पातं आपल्या धरणी मातेच्या कुशीमध्ये अलगदपणे विसावलेलं आहे. आणि तो अलगदपणे विसावलेला असताना अगदी सुखद अनुभव घेतोय. पण तेवढ्यात काय होतं, त्या मोठ्या झाडाची जी पानं आहेत ना, ती पट 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 असा आवाज करत गळायला लागतात. आणि ही पटपट आवाज करत जेव्हा ही झाडाची पानं गळायला लागतात, तेव्हा ते गवताचं पातं त्याला राग येतो आणि लगेच तो म्हणतो की काय रे, तुझा हा कर्णकर्कश आवाज, बेसूर आवाज, तुझा हा भसाडा आवाज पाट 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 करत खाली येतोय, माझी झोपमोड झाली. खरंच तुला काहीच वाटत नाही का? म्हणजे नेमकं या कथेमध्ये काय दडलंय बाळांनो, ही कथा आधी प्रथम आपण वाचून घेऊया. बघा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. आणि त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं हे चिमणं गवताचं पातं जागं झालं. आणि गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला की? पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्यासारख्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला हे समजायचं नाही. आणि हे बोलता बोलता स्टेपान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, आणि त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते
धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होते. आणि ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला या पानांनी. बघा, कथा अगदी लहानशी आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याच झाडाच्या खाली गवताचं लहानसं पातं धरणी मातेच्या कुशीत अलगदपणे विसावलेलं आहे. अगदी आनंदाची झोप घेतोय. आणि हे आनंदाने विसावलेलं असताना हिवाळ्याच्या दिवसामध्ये पानगळ होते. आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये झाडाची पिकली पिवळी पानं पट 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 असा आवाज करत खाली जमिनीवर पडतात, धरणीवर पडतात. आणि त्या पानांचा तो कर्णकटू आवाज, बेसूर आवाज, बसाडा आवाज त्या गवताच्या पात्याला सहन होत नाही. आणि गवताचं पातं जागं होतं आणि त्या पानाला म्हणतं की काय रे, मी इथे अलगद या धरणी मातेच्या कुशीमध्ये विसावलेलो असताना तुझा काय हा आवाज चाललाय पटपट पटपट पटपट. माझी झोपमोड झाली ना, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा तू चुराडा केलास. पण पान म्हणतं तुला नाही कळायचं काय, तू शूद्र आहेस, लहान आहेस. म्हणजे या मोठा होण्याला काय यातना सहन कराव्या लागतात तुला नाही कळायचं. कारण मोठेपणाची उंची तुला नाही कळायची. तू लहान आहेस, तुला नाही ते कळणार. बाळांनो, या कथेतून आपल्याला केवढा मोठा जीवनाचा अनुभव कळतो. या समाजामध्ये वावरत असताना, समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा अनुभव येतो. लहान मोठे, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत असे सगळेच लोक आपल्याला भेटतात. पण कधी कधी लहान व्यक्ती सुद्धा आपल्याला मोठी शिकवण देऊन जातो. लहानाला वाटतं की नाही आपण तसं मोठं व्हायला पाहिजे होतं. किती आनंदाने जीवन जगतात ते. आणि मोठ्यांना वाटतं हे लहान किती सुखी आहेत, काही टेन्शन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, आनंदाने मस्तपैकी जीवन जगतात. म्हणजे त्याच्याकडे पाहून तो दुःखी होतो आणि याच्याकडे पाहून हा दुःखी होतो. म्हणजे हा सगळा मानवी जीवनातील किती केवढा मोठा विसंवाद आहे. पण या साध्या विरोधामध्ये सुद्धा जीवनाचा अर्थ प्रतिबिंबित झालेला आहे. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचं लेखकाचं सामर्थ्य या कथेमध्ये अगदी सुंदर रीतीने प्रकट झालेलं आहे. गवताचे पाते म्हणजे गळून पडलेली ही जी पानं आहेत, ही पानं मातीत मिसळून जातात आणि पुढे म्हणजे झाडाची कर्णकटू आवाज करत येणारी पानं जमिनीवर पडतात. त्याच मातीत ते मिसळून जातात आणि पुन्हा हिवाळा आला, पुन्हा वसंत आला की पुन्हा आणखी त्याच गळलेल्या मातीत मिसळलेल्या पानातून पुन्हा गवताचं पातं जन्माला येतं. म्हणजे दोघांच्याही अंतरंगात खेळणारा हा जीवनरस एकच आहे. या पानातून पान मातीत मिसळलं तेव्हा हे गवताचं पातं उदयाला आलं है ना. आणि हे गवताचं पातं मात्र त्या पानाची तक्रार करू लागलं की तुझ्यामुळे माझी झोपमाडी झाली. अरे बाबांनो, आपण एकच आहोत, कोणी वेगळं नाही आहे.
कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, सगळे सारखं. आणि हा जीवनरस एकच आहे. कारण या पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र लेखतो. कारण त्याला हे माहितीच नाही की माझ्यातूनच त्याची निर्मिती झालेली आहे, हे या मोठ्याला पाण्याला माहितीच नाही. म्हणून हा खोटा अभिमान बाळगून जीवन जगतोय. म्हणजे मानवी प्रवृत्तीचं दर्शन या लहानशा कथेतून लेखकांनी आपल्याला घडवलेलं आहे. म्हणजे हे लहान आहेत म्हणून मोठे आहेत, गरीब आहे म्हणून श्रीमंताला महत्व आहे. पण या श्रीमंताला कधी वाटतच नाही हे गरीब आहे म्हणून माझी श्रीमंती टिकून आहे, नाही वाटत. हे शूद्र आहेत म्हणून आमचं उच्चपद टिकून आहे. पण हे आम्हाला कळतं कुठं? हे आम्हाला कळत नाही. आणि हे आम्हाला कळत नाही म्हणून आमच्यामध्ये काय होत राहतो? हा वादच होत राहतो. आपण एक आहोत ही भावना जर आपल्या मनात जर निर्माण झाली, म्हणजे या मोठ्या असणाऱ्या पानाला जर माहिती झालं असतं की आपण गळून पडल्यानंतर या मातीतच मिसळणार आहोत आणि शेवटी माझ्यातूनच याची निर्मिती होणार आहे, हे जर त्याला माहिती असतं तर त्यानेही तक्रार केली नसती. आणि गवताच्या पात्याला जर माहिती असतं की या मोठ्यातून यातूनच तर मी निर्माण झालोय, ज्यानेच तर मला जन्म दिलाय, हे जर त्याला माहिती असतं तर त्यानेही कुठलीही तक्रार केली नसते. पण हे माहिती नाही. बघा ना, मोठी माणसं असंच म्हणतात, तू असा, तू तसा, तू हे, तू ते वगैरे, नुसत्या तक्रारी. पण त्यांना हे माहिती असतं का की मी जेव्हा माझ्या मुला एवढा होतो तेव्हा मी कसा होतो? म्हणजे माझं मी पण सगळं मी विसरून गेलो आणि लहानांकडून मात्र अपेक्षा करत राहिलो. कशा होणार अपेक्षा पूर्ण? नाही होत. म्हणजे मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या साध्या विरोधामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत. म्हणजे तरुण पिढीचा जो बेजबाबदारपणा आहे, या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी ही आमची मोठी पिढी, वडील पिढी, क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवतात का? आणि आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? म्हणजे आपण तरुण असताना आपण कसे होतो हे आपण आठवत नाही आणि आपल्या तरुण मुलाला मात्र आपण टोकत राहतो. कशाला? म्हणजे समज द्यायचीच जर असेल तर विसंवाद करण्यापेक्षा संवाद साधा आणि त्यातून आपल्याला शिकायला मिळेल. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून राहणारी ही तरुण पिढी काय करते? बाप जसा लेकन मसाला येत, है की नाही? म्हणजे मी मोठं झाल्यानंतर मी काय करतो? मला जी वर्तणूक मिळाली तशीच वर्तणूक मी माझ्यापेक्षा लहान असणाऱ्याला देतो. म्हणजे माझ्या बापाने जसं मला वागवलं तसं मी माझ्या लेकराला वागवायला लागतो. पण ते असं होता कामा नये. आणि तोही जुना कित्ताच गिरवत असते. म्हणजे बाह्य स्वरूप जर कितीही बदललं तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. म्हणजे एखाद्या वेळेला दुसऱ्याच्या जागी स्वतःला समजून एकमेकांची सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती माणसात असायला काय हरकत आहे? पण तसं होताना दिसत नाही. आणि असं जर झालं, मी एकमेकांची सुखदुःख समजून घेतो आहे, म्हणजे मी आज जो आहे तो कोणामुळे आहे? माझ्यापेक्षा असणाऱ्या लहानांमुळे आहे आणि माझ्यापेक्षा असणाऱ्या मोठ्यांमुळे आहे. म्हणजे मला मोठ्यांपासूनही काही शिकता आलं पाहिजे आणि मी लहानाला सुद्धा मी जे शिकलो आहे ती शिकवण मी लहानाला दिली पाहिजे. पण असं होताना दिसत नाही.
मोठा जो आहे तो आपला मोठेपणा सोडायला तयार नाही आणि लहान जो आहे तो लहान या मोठ्याचं वर्चस्व ऐकायला तयार नाही. आणि म्हणून मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? नाही होणार. कारण मालक तो मालकच आणि मजूर तो मजूरच. पण असं होता कामा नये. कारण शेवटी दोघंही काय आहेत? मानवच आहेत ना. तो त्याच्या कर्माने मालक झाला आणि हा त्याच्या कर्माने मजूर राहिला. फरक एवढाच आहे. पण दोघांनीही एकमेकांना समजून घेत असताना मात्र आपण एक आहोत ही भावना आपल्या मनात असायला पाहिजे. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील बाळांनो. आइन्स्टाईन माहिती आहे ना, सापेक्षतावादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. तुम्ही सायन्समध्ये विज्ञानमध्ये तुम्ही शिकला असाल. आणि हा सिद्धांत जेव्हा पूर्ण झाला तेव्हा त्यांना हा सिद्धांत तुम्ही कसा मांडला, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं, हे सगळं सांगण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं. आइन्स्टाईन एवढा मोठा शास्त्रज्ञ, विद्वान माणूस. दिवस ठरली, वेळ ठरला, ठिकाण ठरलं आणि ज्या ठिकाणी जायचं होतं तेव्हा तो आपल्या ड्रायव्हरला घेऊन कारने त्या ठिकाणी जाऊ लागला. गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतो आहे. मालक आइन्स्टाईन ते बसलेले आहेत सोबतीलाच, बाजूला बसलेले आहेत. आणि का कोण जाणे ड्रायव्हरने आइन्स्टाईनला विचारण्याची हिंमत केली. ड्रायव्हर म्हणाला, साहेब तुम्ही हा जो सिद्धांत मांडला ना, तर या सिद्धांतावर बोलण्यासाठी तुम्ही जाणार आहात ना, तुम्ही आज काय बोलणार आहात? काही नाही म्हणे. मी जे केलं, मी जे प्रयोग केले कुठपासून तर कुठपर्यंत तेच मला तिथे जाऊन सांगायचंय. तर ड्रायव्हर म्हणाला, सर मला बोलण्याची संधी द्याल का? आइन्स्टाईनला वाटलं याला आणि सापेक्षतावादाचा हा सिद्धांत याच्यावर बोलण्याची संधी द्यायची. तर म्हणे तुला जमेल हे? हो, का नाही जमणार? कारण तुम्ही हा प्रयोग कसा केला, काय केला, कुठे केला, त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं हे सगळं मला माहिती आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बोललेला आहात, तेव्हा तेव्हा ते तुमचं संभाषण ऐकून माझं पूर्ण अगदी तुम्हाला जे तिथे बोलायचंय ते पूर्ण पाठांतर झालेलं आहे. मी आरामात बोलू शकतो. तर म्हणे हो का? आइन्स्टाईनने त्या ड्रायव्हरला संधी दिली. आणि ती संधी मिळाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी तिथे ते गेलेत. बरगच्च हॉल भरलेला, मोठी मोठी माणसं तिथे आलेली, सगळे विद्वान, शास्त्रज्ञ, हुशार लोक, विद्वान लोक तिथे आलेले. आइन्स्टाईनचा जो ड्रेस होता तो ड्रायव्हरने घातला आणि ड्रायव्हरचा जो ड्रेस होता तो आइन्स्टाईनने घातला. म्हणे आज मी तुझा ड्रायव्हर आणि तू आइन्स्टाईन. आइन्स्टाईनलाही वाटलं चला प्रयोग करायला काय हरकत आहे. पोहोचले त्या ठिकाणी. कार्यक्रम सुरू झाला. आइन्स्टाईन स्वतः ड्रायव्हरचा ड्रेस घालून हॉलमध्ये बाजूला एका लहानशा खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर स्टेजवर त्याच तोऱ्यात, त्याच दिमाखात, आइन्स्टाईन सारखा रुबाब स्टेजवर बसलेले. पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभ वगैरे पार पडला आणि मग आइन्स्टाईनवर बोलण्याची वेळ आली. आइन्स्टाईन कोण आहे बाळांनो? ड्रायव्हर झालेला मुलगा, माणूस.
स्टेजवर तो बोलायला लागला. बोलत असताना आइन्स्टाईन ज्याप्रमाणे बोलतो आहे, वाक्याचा चढ उतार सगळं समजून अगदी जसंच्या तसं, जेवढं संभाषण होतं, जेवढं भाषण होतं, ते संपूर्ण त्यांनी पाठ केलेलं जे भाषण होतं तेवढंच ठासून लोकांच्या समोर मांडलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि संभाषण बोलणं संपलं. प्रेक्षकांमधून एक व्यक्ती उभा राहिला आणि म्हणाला की सर, तुम्ही हा सिद्धांत एवढी मेहनत करून मांडलेला आहे. पुन्हा आणखी टाळ्या वाजल्यात. पण सर, तुम्ही यापुढे काय करणार? हा सापेक्षतावादाचा सिद्धांत तर तुम्ही मांडलात, पण याच्या पुढे काय करणार? आणखी कुठला सिद्धांत मांडणार? आणि हा प्रश्न विचारल्याबरोबर इकडे आइन्स्टाईन स्वतः ड्रायव्हरचा ड्रेस घालून बसलेले, खुर्चीत बसलेले होते. त्यांना घाम फुटला. त्यांना वाटलं की झालं, आता सारं काही हे उघडकस येईल आणि याला आता मार बसेल. पण बघा, ड्रायव्हर किती हुशार होता. म्हणजे संगतीचा परिणाम, सहवासाचा परिणाम किती जबरदस्त होते बाळांनो. बघा, तो ड्रायव्हर जो आइन्स्टाईन झालेला होता, तो त्यावेळी ते म्हणाले की म्हणे तुम्हाला एवढं साधं सोपं येत नाही. म्हणजे हा एक सिद्धांत पूर्ण झाल्यानंतर आणखी मला पुढे काय करायचं आहे किंवा मी आता काय करू शकेल एवढंही तुम्हाला येत नाही. नाही म्हणे, आम्हाला येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. अरे एवढं सोपं तुम्हाला कसं काय येत नाही? कारण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर देईल. ड्रायव्हरला बोलवलं. ड्रायव्हर कोण होते बाळांनो? स्वतः आइन्स्टाईन. आणि त्यावेळेला त्या ड्रायव्हरचं ते वाक्य ऐकून आइन्स्टाईन स्वतः एकदम आश्चर्यचकित झाले की बापरे, याला म्हणतात बाळांनो समय. आणि हे तो कोणामुळे शिकला? आइन्स्टाईनमुळे, ज्यांच्या सहवासात ते राहत होते. आणि म्हणून संगतीचा परिणाम माणसावर होतो. म्हणतात ना, 10 लांडग्यांसोबत राहण्यापेक्षा एका वाघासोबत राहा. नको नको. 1760 मित्र काही गरज नाही, गरज नाही. एकच मित्र ठेवा आयुष्यामध्ये, जो की केव्हाही तुमच्या सुखदुःखांमध्ये उपयोगी पडेल. म्हणजे इथे लहान किंवा मोठा हा भेदभाव होता कामा नये. म्हणून या कथेचं मी उदाहरण दिलं. म्हणजे गवताचं पातं, म्हणजे हे लहानसं गवताचं शूद्र असणारं पातं आयुष्याचं केवढं मोठं तत्वज्ञान आपल्याला सांगून जाते ही कथा. लहानशी रूपक कथा, पण जीवनाचा अर्थ समजून गेला. आणि म्हणून आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना कधीही मोठेपणा मिरवू नये आणि कधीही स्वतःला कमी लेखू नये. मी आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, तो आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे. आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्यांपासून गुणच घ्यावेत आणि आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना नेहमी आपण घेतलेले गुण त्यांना द्यावेत. हे या कथेतून आपल्याला कळतं. वि स खांडेकरांची ही रूपक कथा. कथेचं नाव काय बाळांनो? गवताचे पाते.